नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता जवळपास आपल्याकडे 4 दिवस बाकी आहेत आणि यामध्ये आपण फास्ट रिव्हिजन्स घेणार होते म्हणजे एन्व्हायरमेंट सायन्स, जो काही आपला पर्यावरण टॉपिक आहे याच्यावर. तर जास्त वेळ न घेता आपण आज कोणकोणते याच्यामध्ये टॉपिक बघणार आहोत ते तुम्हाला मी आधी सांगतो. तर यामध्ये बघा सगळ्यात प्रथम भारतीय वन्यजीव संवर्धन प्रकल्प. म्हणजे आजचा जर आपण हा व्हिडिओ बघितला तर मिनिमम आपल्याला 3 ते 4 प्रश्न तरी या व्हिडिओमधून यायला पाहिजेत, असेच टॉपिक आपण आज सिलेक्ट केलेले आहेत. तर बघा याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत की भारतीय वन्यजीव संवर्धन प्रकल्प. तर हे प्रकल्प येतं तर याच्यावर मॅच द पेयर असते किंवा डायरेक्ट प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. राज्यसेवा मेन्सला सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपल्या ॲग्री MPSC, फॉरेस्ट MPSC आणि इंजिनिअरिंग ही जे काही कंबाईन पूर्वपरीक्षा आहे याच्यासाठी उपयुक्त आहे. सोबत राज्यसेवेच्या प्री आणि राज्यसेवा मेन्सलासुद्धा हा उपयुक्त आहे. सोबत फॉरेस्ट मेन्ससाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त आहे. तर अशा पद्धतीनं या बऱ्याच आणि सरळ सेवा ज्या काही परीक्षा होणार आहे तर यालासुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त आहे. तर बघा, आणि जे काही आपले म्हणजे वेगवेगळे कोर्सेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे पर्यावरणाचे कायदे महत्त्वाचे आहेत. तर बघा स्टार्ट करू. आज बघायचं आहे आपल्याला भारतीय वन्यजीव संवर्धन प्रकल्प, महत्त्वाचे पर्यावरणीय कायदे जे महत्त्वाचे आहेत ते आज बघणार आहोत. नंतर महत्त्वाच्या पर्यावरणीय आंतरराष्ट्रीय संघटना, फॉरेस्ट रिपोर्ट, जो काही 2021चा फॉरेस्ट रिपोर्ट आलेला आहे हा रिपोर्टसुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर पर्यावरणीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस, तर हे सगळे आपण यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा विविध प्रजातीचे संवर्धन प्रकल्प, तर याच्यावर मॅच द पेयर असते 100% किंवा मग डायरेक्ट प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत. तर बघा याच्यामध्ये सगळ्यात प्रथम हे हंगुल संवर्धन प्रकल्प, ज्याला की आपण काश्मीर टॅग असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर हा 1970मध्ये आलेला आहे. हे तुम्हाला इथं दिसत आहे चित्रामध्ये, फिगरमध्ये हंगुल. तर हे हंगुल कुठं कोणत्या याच्यात येतं, दाजीग्राम अभयारण्य जे आहे तर याच्यामध्ये हंगुल आपल्याला पाहायला भेटतो. तर हा जो प्रकल्प आहे या हंगुलच्या संवर्धनासाठी हा जो प्रकल्प आहे तो मग 1970मध्ये आलेला आहे. ओके, कधी दुसरा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये गीर प्रकल्प, म्हणजे जे काही गीर आहे तर ह्या गीर हा प्रकल्प आहे गीर सिंह प्रकल्प 1972. त्याच्यानंतर 1973मध्ये व्याघ्र प्रकल्प. त्याच्यानंतर मगरीचे प्रजनन प्रकल्प हा 1974मधला आहे. त्याच्यानंतर गेंडा संवर्धन प्रकल्प हा 1987मधला आहे. त्याचे प्रश्न कसे विचारतील, एकदम मॅच द पेअरमध्ये काय करतील की एका साईडला हे प्रकल्प देतील आणि एका साईडला इयर देतील, किंवा तुम्हाला हे जे काही प्रकल्प देतील आणि त्याच्या जी काही स्थापना झालेली आहे तर त्यानुसार त्याचा उतरता क्रम किंवा चढता क्रम लावा. त्याच्यामुळे आपल्याला हे माहिती पाहिजेत किंवा याच्यातला ऑड मॅन आउट आपल्याला काढावं लागतं. अशा पद्धतीनं हे प्रकल्प येतं, याच्यावर वेगवेगळे प्रश्न विचारू शकतो. पुन्हा एकदा आपण फास्टमध्ये घेऊ. हंगुल संवर्धन प्रकल्प, ज्याला की काश्मीरी टॅग आपण म्हणतो, हा 1970मधला आहे. गीर सिंह प्रकल्प 1972मधला आहे, आपण सिक्वेन्सनं लक्षात ठेवतो. त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्प 1973मधला आहे. मगरीचा प्रजनन प्रकल्प 1974मधला आहे. त्याच्यानंतर गेंडा संवर्धन प्रकल्प हा 1987मधला आहे. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट हे हत्ती प्रकल्प 1992मधला आहे. त्याच्यानंतर हे रेड पांडा प्रकल्प 1996मधला आहे. रेड पांडा प्रकल्प कधीचा आहे, 1996मधला आहे. त्याच्यानंतर हिमच्छादित प्रदेशातील बिबट्या प्रकल्प हा 2009चा आहे. त्याच्यानंतर सेव्ह अवर स्नो लेपर्ड हा जानेवारी 2014मधला आहे. तर अशा पद्धतीनं हे प्रकल्प येतं, याच्यावर 100% एक प्रश्न आपल्याला राहू शकतो. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यात एका फास्ट रिव्हिजन्स करायचे, कारण आपले हे इथंच झालेले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हंगुल संवर्धन प्रकल्प, ज्याला काश्मीरी टॅग म्हणतो, 1970. गीर सिंह प्रकल्प 1972. व्याघ्र प्रकल्प 1973. मगरीचा प्रजनन प्रकल्प 1974. गेंडा संवर्धन 1987. हत्ती प्रकल्प 1992. रेड पांडा प्रकल्प 1996. हिमच्छादित प्रदेशातील बिबट्या प्रकल्प हा 2009चा आहे. आणि सेव्ह अवर स्नो लेपर्डसाठीचा जो प्रकल्प आहे हा 2014मधला आहे. तर असे हे प्रकल्प येतं. तर नेक्स्ट आहे की भारतातील पर्यावरणाशी निगडीत संरक्षण कायदे, म्हणजे काही कायदे येतं हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. तर सगळ्यात प्रथम जो कायदा आहे तर तो म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा, जो की 1972मधला आहे. त्याच्यानंतर वन संवर्धन कायदा हा 1980मधला आहे. त्याच्यानंतर पर्यावरण संरक्षण कायदा 1980मधला आहे. जैवविविधता कायदा 2002चा आहे. जैवविविधता नियम 2004चा आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण 2003चं आहे. आलं का लक्षात. बघा हे वेगवेगळ्या रेफरन्स बुक आणि वेगवेगळ्या याच्यातून घेतलेले आहेत. मे बी तुमच्या याच्यात किंवा कुठं काही हे होऊ शकते. तसं जर असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका. पण तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सोबत हे टेलिग्रामचं चॅनल हे ॲग्री MPSC, फॉरेस्ट आणि आपले इंजिनिअरिंग संयुक्त पूर्वपरीक्षा आहे याच्यासाठीचं टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावर शॉर्ट नोट्स, रोजचे डेली प्रश्न, अजून बऱ्याचशा गोष्टी याच्यात दिल्या जातात. त्याच्यामुळे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, याला जॉईन करा. ओके, आता हे पुन्हा एकदा सांगतो. वन्यजीव संरक्षण प्रकल्प कधीचा आहे, 1972चा. वन संवर्धन प्रकल्प 1980. पर्यावरण संरक्षण कायदा 1986. जैवविविधता कायदा 2002. जैवविविधता नियम 2004. आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण जे आहे ते येतं 2003चं. ओके, नेक्स्ट घ्या. अजून
महत्त्वाचं येतं हे कायदेसुद्धा. नेक्स्ट आहे जल अधिनियम प्रतिबंध आणि प्रदूषण कायदा 1974. त्याच्यानंतर हवा अधिनियम प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 मधला आहे. ध्वनी प्रदूषण आणि नियमन कायदा 2000चा आहे. जागतिक वारसा कायदा 1972 मधला आहे. आणि ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2011 मधला आहे. हे महत्त्वाचे येतं, आलं का लक्षात. तर हे आपल्याला माहितीच पाहिजेत, कारण याच्यावर प्रश्न राहणार म्हणजे राहणार. ओके, तर बघा जल अधिनियम पुन्हा एकदा सांगतो. जल अधिनियम प्रतिबंधन आणि प्रदूषण 1974, म्हणजे आधी जल घ्यायचं, नंतर हवा, नंतर ध्वनी, असा त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. ओके, जल अधिनियम 1974चा, हवा अधिनियम 1981चा, ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण 2000चा, जागतिक वारसा कायदा 1972 आणि ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम हा आहे 2011चा. ओके, नेक्स्ट अजून महत्त्वाचे येतं याच्यामध्ये ई कचरा व्यवस्थापन नियम. बघा हा आहे 2016चा हा नियम आहे. ई कचरा व्यवस्थापन नियम 2016. राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम 2010चा आहे. काय, राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम हा 2010चा आहे. भारतीय वन कायदा 1927चा आहे. भारतीय वन कायदा हा 1927चा आहे, म्हणजे सगळ्यात पहिला आता हा येईल भारतीय वन कायदा 1927चा. नंतर राष्ट्रीय पर्यावरण अपील प्राधिकरण अधिनियम 1997चं आहे. महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियम 2000चं आहे. आलं का लक्षात. हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण की हे राज्यसेवा मेन्सला विचारलेले प्रश्न येत याचे. तर मॅथ्स द पेअरमध्ये सुद्धा हे प्रश्न आपल्याला विचारू शकतात 100%. ई कचरा व्यवस्थापन नियम 2016, राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम 2010, भारतीय वन कायदा 1927, म्हणजे भारतीय वन कायद्यापासूनच ॲक्च्युअली याची सुरुवात होते, कारण हा 1927 आहे. राष्ट्रीय पर्यावरण अपील प्राधिकरण अधिनियम 1997, महापालिका घनकचरा व्यवस्थापन नियम 2000चा आहे. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट काही आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या संघटना आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे IPCC, इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज. बऱ्याच वेळा त्याचा फुल फॉर्म विचारताना त्याला इंटरनॅशनल असं केलेलं असते, तर तेच रॉंग आहे. इथं इंटर गव्हर्नमेंट असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण हे याच्यावर प्रश्न विचारलेला सुद्धा आहे. तर BSc ॲग्रिकल्चरला सुद्धा याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, संयुक्त राष्ट्राचा हवामान बदलवरील आंतरशासकीय कार्यक्रम असं त्याचं मराठीत होते. याची स्थापना झाली आहे 1988मध्ये झाली आहे. याची स्थापना कधी झाली आहे? 1988मध्ये झालेली आहे. याचं मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंड. याचं मुख्यालय कोणतं आहे? जिनेव्हा, स्वित्झर्लंड. पालक संस्था याची संयुक्त जागतिक हवामान संस्था आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ह्या याच्या पालक संस्था आहेत. त्याच्यानंतर हे माहिती पाहिजेत आपल्याला की जे काही IPCC आहे हिला 2007ला शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला होता. म्हणजे हिनं जो काही अहवाल दिला होता त्याच्यासाठी स्वीकार 1992 वसुंधरा परिषदेचा अंमल 31 मार्च 1994. बघा पहिलेही सांगत आहे की वेगवेगळ्या रेफरन्स बुकमधून आपण या गोष्टी कलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यात जर स्टॅटिस्टिकल कुठं काही ह्या असेल तर ते कमेंट्समध्ये नक्की टाका, सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होईल. ओके, नेक्स्ट बघा कार्टोजना करार. आता हा जो काही कार्टोजना करार हा कशाशी संबंधित आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कधी आलेला होता? हा करार 29 जानेवारी 2000 रोजी झालेला आहे आणि अंमलात आलेला आहे. हा करार सप्टेंबर 2003मध्ये अंमलात आलेला आहे. या कराराचं उद्देश होतं किंवा जनुकीय संशोधित म्हणजे जे काही जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्स असतील किंवा ऑर्गॅनिझम्स असतील याच्यापासून असणाऱ्या संभावित धोक्यापासून जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी हा प्रयत्न होता. म्हणजे जे काही GMO असतील आपले, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स ज्याला आपण म्हणतो, तर ह्या ऑर्गॅनिझम्स जे येतात तर याच्यापासून जी काही बायोडायव्हर्सिटी आहे हिला काही धोका तर नाही ना, तर किंवा धोका असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी हा करार आलेला होता. त्याला कार्टोजना करार म्हणतात. तर फक्त आपल्याला जो उद्देश विचारतील आणि कधी आला काय, बस याच्या डीपमध्ये काही जाण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आला आहे नागोया करार. आता नागोया करार काय? हा आलेला आहे 29 ऑक्टोबर 2010 रोजी आणि याचा अंमलसुद्धा 29 ऑक्टोबर 2010ला झाला. नागोया करार हा या कराराचा उद्देश आहे विविध जैव प्रजातीची उपलब्ध झालेली जनुकीय संसाधने ही स्थानिक जनसमुदायाच्या मालकीची असतात. हे करार हे मान्य करतो. म्हणजे जे काही जनुकीय संसाधने आहेत वेगवेगळे, तर यांच्यात ते जे काही लोकल एरिया आहेत तर या लोकल एरियामधले जे काही पीपल्स आहेत तर त्यांना या गोष्टीचा फायदा व्हायला पाहिजेत किंवा ते त्याच्यात बेनिफिशियरी असली पाहिजेत. हा करार हे काय करते? मान्य करते, ज्याला की आपण नागोया करार म्हणतो. 29 ऑक्टोबर 2010ला आलेला आहे. नेक्स्ट बघा CBD, कन्व्हेन्शनल बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, ज्याला CBD आपण असं म्हणतो. तर बघा हा करार जैवविविधता करार आहे. हा करार 22 मे 1992 रोजी आलेला आहे. किती? 22 मे 1992 रोजी. आणि 22 मे हा जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की 29 डिसेंबरसुद्धा जागतिक जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण काय आहे की आता जो काही राज्यसेवेला प्रश्न विचारला होता तर त्याच्यामध्ये 29 डिसेंबरही दिलं होतं. तर हे करून घ्या, कारण की तिथं आता दिलेल्या ऑप्शन्सवर डिपेंड आहे. 22 मे सुद्धा आणि 29 डिसेंबरसुद्धा. पण लेटेस्ट जर तुम्हाला सांगायचं असेल तर आता
आय थिंक 19ची का 18ची जी काही एक्झाम झाली होती पूर्वपरीक्षा राज्यसेवेची, तर याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता जागतिक जैवविविधता दिन. तर हे 22 मेसुद्धा दिलेलं आहे बुकमध्ये आणि 29 डिसेंबरसुद्धा दिलेलं आहे. अजून याचं क्लॅरिफिकेशन्स आपण करून घेऊ. ओके, आता याचा जैवविविधता कराराचा उद्देश काय आहे? कराराचा उद्देश जैवविविधता संवर्धन व सर्व घटकांना शाश्वत वापर, बायोडायव्हर्सिटीचा जे काही शाश्वत वापर करायचा आहे. नेक्स्ट काय, जनुकीय संसाधनाच्या व्यापारी आणि इतर वापरामधून होणाऱ्या फायद्याचे योग्य आणि समान वाटप व्हायला पाहिजेत. म्हणजे या बायोडायव्हर्सिटीपासून जे काही तुम्हाला बेनिफिट होईल तर याचं बेनिफिशरी लोकल एरियातले असले पाहिजे जिथे हे आहेत. नेक्स्ट किंवा जैव संशोधनावरील स्थानिक जीव समाजाचा हक्क करार हा मान्य करतो. नेक्स्ट बघा काय आहे, मॅन अँड बायोस्फिअर. आता हा जो मॅन अँड बायोस्फिअर याला ह्यो जो आहे तर हा महत्त्वाचा याच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवणं आहे, कारण की याला नुकतेच 2021मध्ये 50 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हा युनेस्कोच्या मॅन अँड बायोस्फिअर कार्यक्रमाला 2021मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आत्ता जर 50 वर्ष कंप्लीट होतील तर हा 1971चा असला पाहिजे. म्हणजे आज त्याला 50 वर्ष कंप्लीट होत आहेत. म्हणजे याच्या आपण जर बॅकला गेलो तर 1971 ही डेट आपल्याला कळते. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवणं सोपं आहे. 1971मध्ये युनेस्कोने हे कार्यक्रम सुरू केला आहे. याला मॅप म्हणतात. हा एक करार आंतरशासकीय वैज्ञानिक कार्यक्रम असून लोक आणि त्यांच्या वातावरणातील संबंध सुधारण्यासाठी वैज्ञानिक आधार स्थापित करणे हा त्याचा उद्देश आहे. ओके, आय थिंक मला वाटते आपल्या टेस्ट सिरीजमध्ये हा प्रश्न टाकलेला आहे, पण आय थिंक तिथं 1972 असं जर दिलेलं असेल तर ते करेक्शन्स असू द्या, ते 1971ला आहे. ओके, जीवावरण राखीव ही कल्पना युनेस्कोने 1974मध्ये मॅप, ज्याला की मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व्ह कार्यक्रमाने केली होती. जीवावरणाच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळणे हा यामागचा हेतू होता. जे काही जीवावरण आहे तर याच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळणे हा या कराराचा महत्त्वाचा म्हणजे उद्देश होता. आलं लक्षात? तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट रामसर करार. तर हा याच्यावर 100% आपला प्रश्न राहू शकतो. आता हा करार आहे काय? तर हा करार दलदली या परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी. आलं का लक्षात? कोणतं? दलदली म्हणजे लोलँड एरिया जो राहील तिथली जी काही इकोसिस्टम राहील त्याच्यासाठी संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी करण्यात आलेला हा करार आहे. इराणमधील रामसर या शहरात, याला रामसर का म्हटलेलं आहे? कारण की हा इराणमधील एक शहर आहे रामसर. त्याच्यामध्ये हा करार करण्यात आलेला होता. तो कधी करण्यात आला होता? तो 2 फेब्रुवारी 1971मध्ये झाला. आणि 2 फेब्रुवारी हा आपल्याला माहिती आहे जागतिक रामसर दिन म्हणून साजरा केला जातो, जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. याच्यावरली सुद्धा थीम विचारलेली आहे बऱ्याच वेळात. 1975 हा करार लागू झाला आहे. हे महत्त्वाचं आहे. केव्हापासून हा करार लागू झाला? 1975 रामसर शहर हे कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर भारतानं हा करार अंमलात आणलेला आहे 1 फेब्रुवारी 1982. म्हणजे हा करार आला केव्हा आहे? 2 फेब्रुवारी 1971ला. लागू केव्हा झाला? 1975ला. आणि भारतानं केव्हा याच्यावर सिग्नेचर केली किंवा अंमलात आणलं आहे? तर ते आणलेलं आहे 1 फेब्रुवारी 1982. दरवर्षी 2 फेब्रुवारी हा पाणथळ प्रदेश दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पाणथळ प्रदेश दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो? तर तो 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. कराराचे प्रमुख 3 आधारस्तंभ आहेत. हे जे करार आहे त्याचे प्रमुख किती आधारस्तंभ आहेत? जे या पिलर म्हणतो आपण याला 3 आहे. पहिला धोरणी वापर. पहिला काय? धोरणी वापर. नंतर रामसर यादी, जी काही एक रामसर यादी हे केल्या जाते तर ती रामसर यादी. आणि तिसरा आंतरराष्ट्रीय सहकार्य भेटणे. आणि रामसर यादीत दरवर्षी वेगवेगळ्या जे काही देश आहेत याच्यातले त्याचं ऑब्झर्वेशन्स करून त्या क्रायटेरियामध्ये जर बसत असतील तर त्याला ते रामसर यादीमध्ये त्याला स्थान दिले जाते. ओके, तर हा झाला रामसर करार. तर याच्यामध्ये अजून जर बघितलं तर याच्यात एक मॉन्ट्रिक्स नोंदी असतात. हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की बा मॉन्ट्रिक्स नोंदी या कोणत्या कराराअंतर्गत असतात? तर तो असतो आपला रामसर करार. त्या मॉन्ट्रिक्स नोंदीचं नेमकं काय महत्त्वाचं आहे बघा. हा रामसर यादीचाच एक भाग असून मानवी हस्तक्षेपामुळे किंवा प्रदूषणामुळे परिस्थितिकीय बदल झालेला आहे किंवा नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे अशा दलदलीच्या परिसंस्थेच्या या नोंदीमध्ये या समावेश होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखाद्या पाणस्थळ आहे किंवा एखादी लोलँड इकोसिस्टीम आहे त्याला जर रामसर यादीमध्ये जर त्याचा दर्जा दिला असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यानंतर तिथं जर काही ह्युमन बिंगचा जो काही हस्तक्षेप असेल किंवा तिथलं प्रदूषण असेल त्याच्यामुळं या जो बदल होईल त्याच्यामुळं हे जे काही पाणथळ होतं त्याच्यामध्ये बदल होईल किंवा नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे वा. तर मग ते काय करतात? मॉन्ट्रिक्स यादीमध्ये त्याच्यामध्ये टाकतात. त्याच्यामध्ये भारतातले 2 जे हे होते रामसर स्थळे टाकले होते. चिल्का सर्व्हरसुद्धा होता पण त्याला त्याच्यातून आता काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काही अजून माहिती की बा भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ कुठं येतं? तर सुंदरबन, जे की पश्चिम बंगालमध्ये आहे. नंतर भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ रेणुका, जे की हिमाचल प्रदेशमध्ये. रामसर करारानुसार कायमस्वरूपी किंवा हंगामी पाण्याखालील असलेल्या ओलसर जमिनी म्हणजे पाणथळ क्षेत्र होय. तर पाणथळ क्षेत्र म्हणजे तिथं कायमस्वरूपी सुद्धा असतो. म्हणजे पर्टिक्युलर सीझनमध्ये तिथं ते
काही वेगवेगळ्या प्रकारचे जर तिथं पाणथळ असू शकेल आणि तिथं त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स येतील किंवा तिथं एक इकोसिस्टीम तयार होईल, आलं का? तर मग ते कायमस्वरूपी असू शकते किंवा हंगामीसुद्धा असू शकते. त्याच्यामुळे असं नाही की बा ते कायमस्वरूपीच असली पाहिजे, हंगामीसुद्धा काही आहेत लेक्स की तिथून वेगवेगळ्या देशातून तिथं बर्ड्स येतात किंवा अजून तिथलची बायोडायव्हर्सिटी किंवा इकोसिस्टीम तिथलची एक तयार होते. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे क्योटो प्रोटोकॉल. तर हा सगळ्यांनाच माहिती आहे. क्योटो प्रोटोकॉल हा हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्यासंबंधीचा प्रोटोकॉल आहे. हा कधी स्वीकार झाला? 11 डिसेंबर 1997ला जपानमध्ये. ओके, याची अंमलबजावणी कधी झाली आहे? तर 16 फेब्रुवारी 2005ला याची अंमलबजावणी झाली. अंमलबजावणीसाठी सविस्तर नियमांचा स्वीकार केला 2001ला. पहिली वचनबद्धता कालावधी 12/2008 आणि दुसरी वचनबद्धता कालावधी आहे 20/2013. हा क्योटो प्रोटोकॉल कशाशी निगडीत? क्योटो याला नाव का दिलं? कारण हे जपानमधील एक शहर आहे, तिथं हा करार झाला होता, त्याच्यामुळे त्याला नाव दिलं क्योटो प्रोटोकॉल. ओके, हा 11 डिसेंबर 1997चा आहे, पण लागू झालेला आहे 2005ला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा डेट 11 डिसेंबर 1997 आणि 16 फेब्रुवारी 2005. ओके, नेक्स्ट बघा पॅरिस करार. ओके, नेक्स्ट काय? पॅरिस करार हा हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासंबंधी आहे, म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस कमी करण्यासंबंधीचा कोणता करार आहे? पॅरिस करार आहे. क्योटो प्रोटोकॉलची जागा घेते. हा करार काय करते? क्योटो प्रोटोकॉल आहे त्याची जागा घेतलेली आहे. स्वीकार झालेला आहे 12 डिसेंबर 2015मध्ये पॅरिसला. ओके, आणि स्वाक्षरी 22 एप्रिल 2016 वसुंधरा दिन या दिवशी भारतासह 175 देशांनी स्वाक्षरी केली होती. याची अंमलबजावणी आहे 4 नोव्हेंबर 2016. डेट कमी जास्त होऊ शकतील तर ते असतील तसे, कारण वेगवेगळ्या रेफरन्स बुकमध्ये वेगवेगळ्या बऱ्याचशा गोष्टी आढळलेल्या आहेत. तसे जर काही असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाकू शकता. ओके, पॅरिस करार झाला हा. नेक्स्ट, ओझोन अवक्षय रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न, म्हणजे ओझोन डिप्लिशिएशन जे काही होत आहे ते हे रोखण्यासाठी जे काही आंतरराष्ट्रीय प्रयत्न आहेत. मग याच्यात काय काय येतं? म्हणजे मग याच्यावर डायरेक्ट प्रश्न कशा राहतील बा? खालीलपैकी कोणता करार किंवा प्रयत्न किंवा करारच म्हणू शकतो आपण की हा ओझोन संबंधित नाही आहे, असाही डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो. तर पहिला आहे व्हिएन्ना करार 1985. व्हिएन्ना करार 1985 जे ओझोन डिप्लिशिएशन जे होत आहे तर याचं रोखण्यासाठी ओझोन थरांच्या संरक्षणासाठी करार केला होता. हा क्लोरोफ्लोरोकार्बनचे उत्पादन आणि उत्सर्जन यावर नियंत्रण आणण्याच्या हेतूने हा करार केला होता. कोणता? CFC, ज्याला की क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणतो. तर याचं जे काही उत्पादन आणि उत्सर्जन हे कमी करण्यासाठी हा करार करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट करार आहे मॉन्ट्रियल करार. तर हा बऱ्याच वेळा प्रश्न याच्यावर विचारला की मॉन्ट्रियल करार हा कशाशी संबंधित आहे? तर ओझोन अवक्षय रोखण्यासाठी. आता व्हिएन्ना करार कधी झाला? 1985. मॉन्ट्रियल करार हा 1987. उद्देश काय आहे की क्लोरोफ्लोरोकार्बनचे आणि हॅलोजनचे उत्पादन वायू आयातीवर बंदी घालायची आहे, म्हणजे हॅलोजनचं सुद्धा. 1996 पर्यंत ओझोन अवक्षय करणाऱ्या पदार्थाचे पूर्णपणे थांबवणे आणि विकसित देशांना अंमलबजावणीस विकसित देश काय करतील? मदत करतील. ओके, म्हणजे यामध्ये जो काही मॉन्ट्रियल करार होता त्याच्यात क्लोरोफ्लोरोकार्बन तर आलं होतं, पण संबंधित हॅलोजनचं उत्पादनाशी जे काही असतील तर ते सुद्धा याच्यात आलेले होते. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट हे त्याच्यामधलाच हे करारसुद्धा लंडन करार 1989मधला आहे. हेलसांकी करार हा सुद्धा 1989मधला आहे. कोपनहेगन परिषद 1992मधले. म्हणजे प्रश्न असा राहील की बा जे काही ओझोन अवक्षय रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते करार आहेत? तर व्हिएन्ना करार 1985चा, मॉन्ट्रियल करार 1987चा, लंडन करार 1989चा, हेलसांकी करार 1989चा आणि कोपनहेगन परिषद 1992ची. नंतर आहे IUCN, द इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ द नेचर. ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी जागतिक पर्यावरण संघटना आहे. कोणती? IUCN. याची स्थापना व्हायला 1948ला. याचं मुख्यालय हे ग्लँड, स्वित्झर्लंडमध्ये आहे. 1200पेक्षा जास्त सदस्य आहेत. रेड लिस्टचं मुख्यालय याचं युनायटेड किंगडमला आहे. म्हणजे जे काही रेड लिस्ट आपण देतो, जे काही संकटग्रस्त प्राणी वगैरे असते ते या लिस्टमध्ये टाकल्या जातात, तर ते दिलेले आहे तुम्हाला. तर ते IUCNच हे करते. तर 1994पासून रेड लिस्टची सुरुवात झालेली आहे. ओके, 1994पासून काय झाली आहे? रेड लिस्टची सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट हे महत्त्वाचं म्हणजे फॉरेस्ट रिपोर्ट, जो की आता 2021ला आता देण्यात आलेला आहे. तर हा फॉरेस्ट रिपोर्ट माहिती असणं गरजेचं आहे. ह्या चालू घडामोडीचा सुद्धा प्रश्न आहे आणि आपल्याला जे काही चेंजेस झाले ते बघायचे याच्यामध्ये. तर बघा, पर्यावरण, वन आणि हवामानबद्दल मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय वन संरक्षणद्वारे दर 2 वर्षांनी हा रिपोर्ट प्रकाशित होते. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, फॉरेस्ट रिपोर्ट केव्हा दिला जातो? तर फॉरेस्ट रिपोर्ट हा दर 2 वर्षांनी दिला जातो. किती? दर 2 वर्षांनी. मग पहिला रिपोर्ट केव्हा दिला होता? तर 1987ला. 1987पासून रिपोर्ट चालू झाला होता आणि सध्या जे आहे तर हा 2011-21मधील हा रिपोर्ट आहे. तर हा 17वा आहे. कितवा आहे? 17वा संरक्षण आहे. किती आहे? 17वे संरक्षण दिलेले आहे यामध्ये. जसं तर यामध्ये काय झालं की रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे भारताच्या जंगलाच्या आच्छादनाच्या मॅपिंगद्वारे माहितीची गणना केली आहे. म्हणजे आपण जे काही रिमोट सेन्सिंग आपल्याला टॉपिक आहे तर त्याचा इथं कसा उपयोग होतो प्रॉपर,
आलं का लक्षात? कारण की आपण उद्या फॉरेस्ट ऑफिसर झालेले आहे तर आपल्याला या गोष्टी नोन असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं ॲग्रिकल्चर ऑफिसर झालं तरीसुद्धा नोन असणं गरजेचं आहे हे. तर त्याच्यामुळं काय आहे की हे आपल्याला जे काही यावर्षी नवीन सिलेबसला आपला रिमोट सेन्सिंग एरियल फोटोग्राफी GIS ॲप्लिकेशन्स दिलं तर हाच उद्देश आहे. तर याच्यात तुम्हाला डायरेक्ट त्याचा यूज येतो. पहा, भारतातील वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन यात गेल्या 2 वर्षात किती वाढ झाली हा डायरेक्ट प्रश्न असू शकतो. त्याच्यात 2261 चौरस किलोमीटर एवढी वाढ झालेली आहे 2 वर्षात. म्हणजे 2019च्या कंपॅरिझन्समध्ये 2021मध्ये किती वाढ झाली की 2261 चौरस किलोमीटर एवढी वाढ झालेली आहे. हा डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारू शकतात. नेक्स्ट बघा, भारताचे एकूण वनक्षेत्र हे 7,13,789 चौरस किलोमीटर. भारताचे एकूण वनक्षेत्र किती आहे या रिपोर्टनुसार 7,13,789 चौरस किलोमीटर असून हे वनक्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 21.1 देशाच्या भौगोलिक क्षेत्राचे किती 21.1% आहे, जे 2019मध्ये 21.67 आणि सध्या 21.71 आहे. सॉरी, सध्याचं किती आहे 21.71 आहे आणि 2019ला होते 21.67. सध्या किती 21.71 आणि 2019ला होता 21.67. देशातील एकूण वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन 80.90 दशलक्ष हेक्टर आहे. म्हणजे बघा ह्या डिफरन्स लक्षात घ्या. वनक्षेत्र वेगळे पण वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन म्हणजे जे काही झाडं येतं म्हणजे वन वेगळे पण जे काही झाडं येतात तर हे झाड फॉर एक्झाम्पल आपल्या हॉर्टिकल्चरमध्ये वेगवेगळ्या बागा लावायला असतात. आंब्याची बाग असेल किंवा पेरूच्या बागा असतील तर हे जे काही वृक्ष आच्छादन यानं जे काही हे आच्छादन केलं हे जर धरून म्हणजे कंबाईनला जर एकत्र बघितलं तर आपण हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती 24.62%. हा लक्षात घ्या फरक की फक्त जर त्याने वनक्षेत्र विचारलं हे तर ते 21.71%, पण वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादन म्हणजे एकूण असं जर विचारलं तर 24.62% येते. असे 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश येतात ज्याच्यात 33%पेक्षाही जास्त जंगल क्षेत्र आहे. कारण नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार आपल्याला 33%च्या तशात आपल्याला हा फॉरेस्ट एरिया पाहिजे आहे. तर ओके, नेक्स्ट बघा आता याच्यातले बघा आता सगळ्यात जास्त वाढ कुठं झाली आणि घट कुठं झाली हे बघायचं आहे आपल्याला. तर वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली आंध्र प्रदेश हा प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर नंबर 2ला आहे ते तेलंगणा, नंबर 3ला आहे ते ओडिसा. तर आंध्र प्रदेशमध्ये किती वाढ झाली 647 चौरस किलोमीटरनं वाढ झाली. तेलंगणामध्ये 632 चौरस किलोमीटरनं झाली आणि ओडिसामध्ये 537 चौरस किलोमीटरनं झाली. आता वनक्षेत्रात घट झाली आहे तर घट झालेली बघा आता घटमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये 257 चौरस किलोमीटर एवढी घट झाली. त्याच्यानंतर मणिपूरमध्ये 249 चौरस किलोमीटरनं घट झाली. त्याच्यानंतर नागालँडमध्ये 235 चौरस किलोमीटरनं घट झाली. म्हणजे सर्वाधिक वाढ होणारे जर प्रथम 3 राज्य जर विचारले तर आपल्याला आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिसा सांगायचं. तर सर्वाधिक कमी घट झालेले राज्य म्हणजे वनामध्ये त्याच्या घट झालेली आहे तर हे जर राज्य विचारले तर आपल्याला अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड हे 3 राज्य सांगायचे आहेत. ओके, नेक्स्ट बघा सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्रफळानुसार. तर क्षेत्रफळानुसार बघा क्षेत्रफळानुसार सगळ्यात प्रथम येईल मध्य प्रदेश. त्याच्यानंतर येईल हे काही गरज नाही आहे त्याचा एरिया किती येतो लक्षात ठेवण्याचा. सगळ्यात प्रथम कोणता येईल मध्य प्रदेश. नंतर 2ला येईल अरुणाचल प्रदेशमध्ये क्षेत्रफळानुसार वनाच्छादित भाग जास्त आहे पण याच्यात कमी झालेला आहे 2021च्या रिपोर्टनुसार कमी झालेला आहे. 3 नंबरला आहे छत्तीसगड, 4 नंबरला आहे ओडिसा, 5 नंबरला आहे ते आपलं महाराष्ट्र किती नंबरला आहे ते 5 नंबरला आहे ते. पहिलं कोणतं आहे ते मध्य प्रदेश, दुसरं अरुणाचल प्रदेश, तिसरं छत्तीसगड आणि चौथं ओडिसा, 5वं महाराष्ट्र. ओके, आता वनाच्छादित कमी प्रमाण सगळ्यात कमी प्रमाण त्याचा क्षेत्रफळानुसार तर हरियाणा आहे आणि पंजाब आहे. तिकडचा हरियाणा, पंजाब आणि इकडले गोवा 3च लक्षात ठेवा किंवा एक चौथं ठेवा सिक्कीम. कारण कधी पहिलं दुसरं देत नाही येतं आणि आपल्याला उतरता चढता क्रम लावायला सांगतात त्याच्यामुळे माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं आहे हरियाणा, दुसरं कोणतं आहे पंजाब, तिसरं कोणतं आहे गोवा, चौथं कोणतं आहे सिक्कीम, 5वं कोणतं आहे बिहार. ओके, हरियाणा, पंजाब, गोवा, सिक्कीम, बिहार इथं सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्र आहे क्षेत्रफळानुसार. आता प्रमाणानुसार बघा आता काय करायचं आपल्या प्रमाणानुसार. तर प्रमाणानुसार जर बघितलं तर मिझोरम जे आहे तर त्याचा क्षेत्रफळ आणि फॉरेस्ट एरिया किती कव्हर म्हणजे त्याचं जे काही क्षेत्रफळ आहे त्याच्या किती प्रमाणात फॉरेस्ट एरिया कव्हर केला तर ते म्हणजे त्याचं प्रमाण असते. तर पहिलं आहे तर मिझोराम. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, घाई करू नका. म्हणजे आपण घाई करतो प्रश्न वाचताना तर त्यांनी कसं विचारलेलं आहे ते लक्षात ठेवा. क्षेत्रफळानुसार विचारलं तर आपल्याला आन्सर आपले वेगळे राहतील. आन्सरमध्ये आपलं मध्य प्रदेश येईल, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश येईल. आलं का लक्षात. पण इथं काय आहे इथं प्रमाणानुसार विचारलं तर प्रमाणानुसार पहिलं मिझोराम येईल, दुसरं अरुणाचल प्रदेश येईल. तर अरुणाचल प्रदेश दुसरं दोन्ही याच्यात आहे. तिसरं येईल मेघालय, चौथं येईल मणिपूर, 5वं येईल नागालँड. आलं का लक्षात. मिझोराम 1 नंबर येईल, अरुणाचल प्रदेश 2 नंबर येईल, मेघालय 3 नंबर येईल, मणिपूर 4 नंबर येईल, नागालँड 5 नंबर. ही आपण राज्य बघत आहोत एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जर आपण केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर हा सिक्वेन्स चेंज होईल. त्याच्यामुळे हे राज्याचाच आहे सिक्वेन्स. ओके, नेक्स्ट बघा आता प्रमाणानुसार सर्वात कमी कुठे आहेत
तर लडाखमध्ये हे फक्त 1.35 आहे. नंतर हरियाणा पंजाब, तर हे हरियाणा पंजाब ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. त्यानंतर राजस्थान हे आणि उत्तर प्रदेश आहे, तर हे प्रमाणानुसार सर्वात कमी येतं. नंतर आता पर्यावरण काही विशेष दिन आपल्याला बघायचे येतं. पर्यावरणाच्या जे काही दिन येतं, कारण एखादा प्रश्न तरी याच्यावर राहतो, तर त्याचे महत्त्वाचे दिवस कोणते येतं, मॅच द पेअर असू शकते किंवा मग डायरेक्ट प्रश्न विचारू शकतात, त्याची थीमसुद्धा विचारू शकतात. तर जेवढे पर्यावरणाशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस आहेत ते आपल्याला बघायचे येतं. पहिला एक हे 25 जानेवारी. 25 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याची 2021ची थीम आहे देखो अपना देश. तर आपल्याला 2021च्याही करायच्या आणि 2022च्या सुद्धा जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या करायच्या आहेत. अलग लक्षात. आता काही ज्या आपल्याला इथं भेटलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत, नसतील तर बाकी करून घ्या, विचारू शकतात. 2 फेब्रुवारी हे जागतिक पाणथळ प्रदेश दिन, मी ऑलरेडी सांगितली होती. त्याच्या दोन्ही थीम मी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली 2021ची थीम आहे पाणथळ आणि जल. 2021ची थीम काय, पाणथळ आणि जल. 2022ची थीम आहे वेटलँड ॲक्शन्स फॉर द पीपल अँड द नेचर. 2022 आणि 21च्या दोन्ही थीमा इथं लक्षात ठेवा. 2021ची हे पाणथळ आणि जल. 2022ची वेटलँड ॲक्शन्स फॉर द पीपल अँड द नेचर. 10 फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा केला जातो. 2022ची त्याची थीम आहे पल्सेस इम्पॉवर द यूथ इन सस्टेनेबल ॲग्री फूड सिस्टीम्स. पल्सेस इम्पॉवर यूथ इन सस्टेनेबल ॲग्री फूड सिस्टीम्स ही जागतिक कडधान्य दिनाची थीम आहे 10 फेब्रुवारी. 3 मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. तर याची थीम आत्ताची आणि 2021ची थीम आहे वन्य आणि उच्च विकास, शाश्वत लोक आणि पृथ्वी. 2021ची, पण आता 2022ची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. माहिती असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये ती टाकून द्या. 2021चं काय, वन्य, उच्च विकास, शाश्वत लोक आणि पृथ्वी. 14 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिन. 14 मार्च हा दिवस कोणता आहे, आंतरराष्ट्रीय नद्यांसाठी कृती दिन. याची थीम आहे 2021ची नद्यांचा हक्क. याची थीम काय आहे, 2021ची नद्यांचा हक्क. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 15 मार्च. 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन आहे. तर याची थीम 2021चे प्लास्टिक प्रदूषणाची हाताळणी. प्लास्टिक प्रदूषणाची हाताळणी. आता बघा, जागतिक ग्राहक दिन आहे आणि थीम काय दिली तर प्लास्टिक प्रदूषणाची हाताळणी. थोडं वेगळं आहे, विचारण्याचे चान्सेस राहतात, त्याच्यामुळे आपण घेतला आहे. 20 मार्च जागतिक बेडूक दिन म्हणून साजरा केला जातो. 20 मार्चलाच जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. तर 2020ची जी थीम आहे ती स्पॅरो, आय लव्ह स्पॅरो. 2021ची काय, आय लव्ह स्पॅरो. 21 मार्चला जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर 22 मार्चला जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. तर पाण्याचं मूल्य, 2021चे थीम काय, पाण्याचे मूल्य. 23 मार्चला जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. ही थीम आहे त्याची ओशियन आवर क्लायमॅट अँड वेदर. ओशियन्स आवर क्लायमॅट अँड वेदर ही थीम आहे जागतिक हवामान दिनाची. ओके. 5 एप्रिल आपल्याला माहिती आहे, 5 एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. 2021ची थीम आहे सस्टेनेबल शिपिंग्स बियॉन्ड द कोविड-19. 5 एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन आहे, ज्याची थीम आहे सस्टेनेबल शिपिंग्स बियॉन्ड कोविड-19. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. 14 एप्रिल राष्ट्रीय जलदिन म्हणून साजरा केला जातो. 14 एप्रिल हा राष्ट्रीय जलदिन म्हणून साजरा केला जातो. 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. रिस्टोअर आवर अर्थ अशी थीम आहे. 3 मे हे जागतिक सौर दिन, ह्या लक्षात असू द्या. 3 मे जागतिक सौर दिन आहे. 8 मे हे जागतिक स्थलांतरित दिन. 8 मे काय आहे, जागतिक स्थलांतरित दिन आहे. त्याच्यानंतर 16 मे हे जागतिक कृषी पर्यटन दिन. 16 मे काय, जागतिक कृषी पर्यटन दिन. 20 मे जागतिक मधमाशी दिन. हा दिवस लक्षात असू द्या. 20 मे काय, जागतिक मधमाशी दिन. त्याची थीम आहे बी एंगेज्ड बिल्ट बॅक बेटर फॉर बीज. 20 मे काय, जागतिक मधमाशी दिन आहे. याची थीम आहे बी एंगेज बिल्ड बॅक बेटर फॉर द बीज. 20 मार्च हा जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. 2021ची थीम आहे आरोग्यासाठी मोजमाप. 22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन. 2021ची थीम आहे वी आर द पार्ट ऑफ सोल्युशन्स. 22 मे हा, आलं का लक्षात, हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आपण 29 डिसेंबरसुद्धा हे केलेला आहे. 29 डिसेंबरला त्या अंमलबजावणी झालेली होती. तर ते जे काही पर्याय आहेत त्याच्यावर निवडायचं आहे आपल्याला. 23 मे हा जागतिक कासव दिन आहे. टर्टाईल रॉक्स अशी थीम आहे. 1 जून जो आहे तर हा जागतिक दूध दिन आहे. 1-2 हे तर जागतिक दूध दिन आहे. 3 जून हे जागतिक सायकल दिन. हे महत्त्वाचं आहे. 3 जून कोणता आहे, जागतिक सायकल दिन आहे. 5 जून हे जागतिक पर्यावरण दिन आहे. 2021ची थीम आहे रिइमॅजिन, रिक्रिएट अँड रिस्टोअर. 7 जून हे जागतिक कीटक दिन. 7 जून हे जागतिक अन्न सुरक्षा दिन. 7 जून हे जागतिक वाळवंट आणि दुष्काळ विरुद्ध लढा दिन. सेफ फूड टुडे फॉर द हेल्दी टुमारो. 8 जून हे जागतिक महासागर दिन. 8 जून किती आहे, जागतिक महासागर दिन. त्याच्यानंतर 15 जून आहे, 15 जून हे तर ते हे जागतिक वारा दिन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 17 जून जागतिक मगर दिन म्हणून साजरा केला जातो. 21 जून जागतिक जिराफ दिन म्हणून साजरा केला जातो. 22 जून हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलै आंतरराष्ट्रीय फळ दिन. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन, हाही सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 31 जुलै हे जागतिक वन संरक्षण दिन.
त्याच्यानंतर 10 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन, हे महत्त्वाचं आहे. 10 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन. 4 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिन. 9 सप्टेंबर जागतिक इलेक्ट्रिक वाहन दिन. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिन. 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. थीम हे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कीपिंग अस अवर फूड अँड द व्हॅक्सिन कूल. तर हा 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिन. हा विचारला होता एका परीक्षेला. 18 सप्टेंबर जागतिक बांबू दिन. 18 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय रेड पांडा दिन सुद्धा म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्याच्यानंतर 22 सप्टेंबर जागतिक गुलाब दिन. 22 सप्टेंबर जागतिक गेंडा दिन. कीप द 5 लाईव्ह असे थीम आहे. 26 सप्टेंबर जागतिक नदी दिन म्हणून साजरा केला जातो. 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. तर हे सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटनाची थीम आहे. 1 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय कॉफी दिन. 4 ऑक्टोबर जागतिक पशु दिन. 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिन. 8 ऑक्टोबर जागतिक अंडी दिन. 14 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ई कचरा दिन. हे 14 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ई कचरा दिन हा महत्त्वाचा दिवस आहे. त्याच्यानंतर 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन म्हणून साजरा केला जातो. 23 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय हिम बिबट्याचा दिन. 29 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन, कारण आपल्याला इंटरनेट आहे. तर 20 ऑक्टोबर राष्ट्रीय दूध दिवस. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिवस. 2 डिसेंबर जागतिक संगणक साक्षरता दिन, कारण आपल्याला आहे. 5 डिसेंबर जागतिक मृदा दिन. मातीचे क्षारीकरण थांबवा असे त्याची थीम ही आहे. ओके. नेक्स्ट हे 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आहे. 11 डिसेंबर काय आंतरराष्ट्रीय पर्वत दिन आहे. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन आणि 29 डिसेंबर जागतिक जैवविविधता दिवस. तिथं दिलं तर आंतरराष्ट्रीय, इथं दिलं जागतिक. पण आपण हे बघून घेऊ. तर अशा पद्धतीनं हे सगळं व्हिडिओ बनलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. 3 मिनिट तरी प्रश्न याच्यात येऊ शकतील. ओके. त्याच्यामुळं सगळ्यांनी